गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 46 मध्ये एक एक्झरसाइज डिस्कस करणार आहोत आपण. एक्झरसाइज आहे 13.15 ऑन पेज नंबर 834. काय आहे? ऑब्टेन द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म बाय कॉन्व्होल्युशन. कॉन्व्होल्युशन थेरम जे लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये झालं त्याचं इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण या दोन एक्झाम्पलला सॉल्व करणार आहोत. काय आहे पहिला एक्झाम्पल? आपल्याला फाइंड आउट करायचा आहे लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट एस स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इनवर्स एस स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. या एस स्क्वेअर डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअरला आपण दोन टर्म मध्ये लिहू शकतो. कसं हो? एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणून आपल्याला माहित आहे वी नो दॅट लाप्लास कॉस एटी विच इज इक्वल टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याला तुम्ही F1 ऑफ एस म्हणू शकता. आणि दुसरा जे येईल लाप्लास कॉस एटी विच इज इक्वल टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याला मात्र तुम्हाला F2 ऑफ एस म्हणावं लागेल. हेन्स बाय द कॉन्व्होल्युशन थेरम. काय आहे कॉन्व्होल्युशन थेरम? लाप्लास इन ब्रॅकेट इंटेग्रल 0 टू टी कॉस ए टी सॉरी कॉस ए एक्स इंटू कॉस ए इन ब्रॅकेट टी मायनस एक्स डी एक्स. इथं काय होतं? इथं होतं फॉर्म्युल्यामध्ये F1 ऑफ एक्स इंटू F2 ऑफ टी मायनस एक्स dx and which is equal to capital F1 of s into capital F2 of s. इथे काय येईल? इथे येईल which is equal to s upon s square plus a square into s upon s square plus a square. म्हणजेच काय हो? s square upon s square plus a square ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. Hence Laplace inverse s square upon s square plus a square ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग which is equal to integral 0 to t cos ax into cos in bracket at minus ax into dx. आता आपल्याला cos a cos b चा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय आहे cos a cos b चा फॉर्म्युला? cos a cos b which is equal to 1/2 in bracket cos a plus b plus cos a minus b. मग इथं काय होईल? which is equal to 1/2 taken out before the integral 0 to t in bracket cos ax plus at minus ax म्हणजे cos a plus b plus cos ax minus at minus minus plus ax म्हणजे cos a minus b. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर dx which is equal to 1/2 इंटेग्रल 0 टू t in bracket ax कॅन्सल झाल्यानंतर cos at शिल्लक राहील प्लस इथं ax प्लस ax टू ax होईल cos in bracket 2ax minus at ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर dx. आता आपल्याला इंटेग्रेशन करायचं आहे. पहिल्या टर्म मध्ये cos at पूर्ण कॉन्स्टंट आहे कारण की आपण इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहोत? x. म्हणून which is equal to 1/2 in bracket cos at into
इंटेग्रल dx म्हणजे x प्लस cos 2ax मायनस 80 चं इंटेग्रेशन साइन इन ब्रॅकेट 2ax मायनस 80 डिवायडेड बाय 2a आणि लिमिट्स फ्रॉम 0 टू t ब्रॅकेट क्लोज आणि लिमिट फ्रॉम 0 टू t. अप्पर लिमिट जर t ठेवलं कोणाच्या जागेवर t ठेवावं लागेल x च्या जागेवर म्हणून which is equal to 1/2 in bracket t cos 80 plus sin in bracket 280 minus 80 divided by 2a. लोअर लिमिट 0 ठेवायचं आहे. कोणाच्या जागेवर 0 ठेवायचं आहे x च्या जागेवर. मग पहिली टर्म 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 येऊन जाईल मायनस दुसरी टर्म साइन 2a इंटू 0 म्हणजे 0 होऊन जाईल आणि मायनस 80 राहील म्हणजे साइन मायनस 80 साइन ऑफ मायनस 80 डिवायडेड बाय 2a ब्रॅकेट कंप्लीट which is equal to 1/2 in bracket t cos 80 sin 280 minus 80 म्हणजे sin 80 divided by 2a plus sin of minus 80 is plus sin 80 and minus minus plus sin of minus 80 is minus sin 80 but already minus is there त्याच्यामुळे minus minus plus sin 80 divided by 2a. त्याच्यानंतर 1/2 in bracket t cos 80 plus sin 80 divided by 2a plus sin 80 divided by 2a which is equal to 2 times sin 80 divided by 2a which is equal to 1/2 in bracket t cos 80 plus sin 80 upon a. 2 will be cancelled which is equal to आता 1/2 न जर मल्टिप्लाय केलं तर 1/2 t cos 80 plus 1/2 sin 80 upon a आणि म्हणून hence लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s वर्ग s चा वर्ग अपॉन ब्रॅकेट मध्ये s चा वर्ग प्लस a चा वर्ग अजून ब्रॅकेट कंप्लीट त्याचा वर्ग which is equal to 1/2 t cos 80 plus sin 80 upon 2a. हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 1. आता आपल्याला एक्झाम्पल 2 बघायचा आहे. 2 काय आहे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे लाप्लास इनवर्स 1 अपॉन s चा वर्ग प्लस 1 ब्रॅकेट मध्ये त्याचा क्यूब. आपल्याला काय माहित आहे हो सोल्युशन सुरुवात जर केली आपण तर वी हॅव लाप्लास इनवर्स 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट मध्ये त्याचा क्यूब हे आपल्याला काढायचं आहे. खाली वी नो दॅट लाप्लास साइन t which is equal to 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 चा वर्ग and we know that एक फॉर्म्युला जो महत्वाचा आहे लाप्लास 1 अपॉन 2a चा क्यूब इन ब्रॅकेट साइन 80 मायनस 80 cos 80 which is equal to 1 अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. आता याला आपल्याला कसं लिहिता येते a च्या जागेवर आपल्याजवळ 1 आहे आणि म्हणून लाप्लास इन ब्रॅकेट 1/2 ब्रॅकेट मध्ये साइन 80 च्या ऐवजी साइन t मायनस 80 म्हणजे t cos 80 म्हणजे cos t. काय केलं आपण a इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं which is equal to 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 चा वर्ग ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. पहिली जे टर्म आहे लाप्लास साइन t which is equal to 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर याला तुम्ही f1 ऑफ x म्हणू शकता आणि दुसरी जी कॅल्क्युलेट केली आपण लाप्लास इन ब्रॅकेट 1/2 इन ब्रॅकेट sin t मायनस t cos t which is equal to 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग याला f2 ऑफ s म्हणू शकतो. Hence by the convolution theorem
लाप्लास इनव्हर्स 1/s² + 1चा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचा क्यूब, दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे f1 ऑफ s इंटू f2 ऑफ s, लाप्लास इनव्हर्स कॅपिटल f1 ऑफ s इंटू f2 ऑफ s विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू t, पहिलं f1 ऑफ x म्हणजे साइन x आणि f2 ऑफ t मायनस x म्हणजे काय येईल इंटू 1/2 इन ब्रॅकेट साइन इन ब्रॅकेट t मायनस x मायनस इन ब्रॅकेट t मायनस x इंटू कॉस इन ब्रॅकेट t मायनस x ब्रॅकेट कंप्लीट dx. हे काय आहे f2 ऑफ t मायनस x which is equal to 1/2 इंटेग्रल 0 टू t साइन x न मल्टिप्लाय करायचं, साइन x इंटू साइन t मायनस x dx मायनस 1/2 0 टू t मायनस x इंटू साइन x इंटू कॉस t मायनस x dx. काय केलं आहे आपण, फक्त मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता साइन ए साइन बी चा फॉर्म्युला वापरायचा. काय आहे साइन ए साइन बी चा फॉर्म्युला 1/2 इन ब्रॅकेट कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी, सो विच इज इक्वल टू 1/2 इंटेग्रल 0 टू t 1/2 पुन्हा फॉर्म्युल्याचा इन ब्रॅकेट कॉस ए म्हणजे x मायनस बी म्हणजे मायनस टी मायनस एक्स, मायनस मायनस प्लस एक्स म्हणजे येईल कॉस एक्स मायनस टी प्लस एक्स मायनस कॉस एक्स प्लस टी मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट dx मायनस 1/2 इंटेग्रल 0 टू t मायनस एक्स ब्रॅकेटच्या बाहेरच राहू द्या आणि साइन ए साइन बी चा फॉर्म्युला वापरा 1/2 इन ब्रॅकेट साइन x प्लस टी मायनस एक्स प्लस साइन x मायनस टी प्लस एक्स dx. इथं काय केलं आपण, सॉरी इथं आपण साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला वापरला. काय वापरला, साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला. काय आहे साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला 1/2 इन ब्रॅकेट साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. तर इथं येईल ब्रॅकेट मध्ये 1/2 साइन एक्स प्लस टी मायनस एक्स प्लस साइन एक्स मायनस इन ब्रॅकेट टी मायनस एक्स म्हणजे मायनस टी प्लस एक्स ब्रॅकेटच्या बाहेर dx. म्हणजे पहिल्या टर्म साठी आपण साइन ए साइन बी चा फॉर्म्युला वापरला आणि दुसऱ्या टर्म साठी आपण साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला वापरला. आता 1/2 1/2 म्हणजे 1/4 झालं विच इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट 0 टू t cos 2x मायनस t cos 2x मायनस t मायनस दुसऱ्या टर्म साठी मात्र x कटेल आणि cos t ब्रॅकेटच्या बाहेर dx मायनस इंटेग्रल 0 टू t मायनस x जशाला तसं ब्रॅकेट मध्ये काय होईल x कटेल आणि साइन t राहील आणि दुसऱ्या टर्म साठी x ऍडिशन होईल म्हणजे काय राहील मायनस इंटेग्रल 0 टू t मायनस x इन ब्रॅकेट साइन t प्लस साइन इन ब्रॅकेट 2x मायनस t ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर dx. सो विच इज इक्वल टू, आता इंटेग्रेशन करू आपण. पहिल्या टर्मचं इंटेग्रेशन साइन 2x मायनस t चं 1/4 जशाला तसं ब्रॅकेट मध्ये साइन 2x मायनस टी डिवायडेड बाय 2 बिकॉज वी आर इंटेग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू x मायनस इथं कॉस टी कॉन्स्टंट आहे इंटेग्रेशन dx म्हणजे x आणि ब्रॅकेट क्लोज लिमिट्स फ्रॉम 0 टू t मायनस दुसऱ्या टर्म साठी साइन मायनस साइन टी कॉन्स्टंट असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना आणि ब्रॅकेट मध्ये
टी मायनस एक्सचं इंटिग्रेशन करू आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर ब्रॅकेटमध्ये काय येईल, टी एक्स मायनस एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 0 टू टी. म्हणजे ज्या वेळेस टी मायनस एक्स साइन टीला मल्टिप्लाय होईल आणि आपल्याजवळ जी टर्म राहील मायनस इंटेग्रल 0 टू टी टी मायनस एक्स इंटू साइन टी डी एक्स, त्याचं इंटिग्रेशन आपण केलं. पुन्हा मायनस इंटेग्रेशन 0 टू टी टी मायनस एक्स साइन 2x मायनस टी डी एक्स. इथे मात्र आपल्याला काय करावं लागेल, हो इंटेग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागेल. काय आहे इंटेग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला, इंटेग्रल यू व्ही डी एक्स विच इज इक्वल टू यू इंटेग्रल व्ही डी एक्स मायनस इंटेग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटेग्रल व्ही डी एक्स डी एक्स. मग फर्स्ट फंक्शन मायनस इन ब्रॅकेट टी मायनस एक्स ला फर्स्ट फंक्शन म्हणालो, इंटेग्रेशन ऑफ साइन 2x मायनस टी डी एक्स येईल मायनस कॉस इन ब्रॅकेट 2x मायनस टी डिवायडेड बाय 2 लिमिट्स फ्रॉम 0 टू टी मायनस इंटेग्रल 0 टू टी टी मायनस एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज -1 आणि इंटेग्रेशन दुसऱ्या टर्मचं मायनस कॉस 2x मायनस टी अपॉन 2 dx विच इज इक्वल टू 1/4. अप्पर लिमिट जर टी ठेवली कशाच्या जागेवर, एक्सच्या जागेवर, तर साइन 2t मायनस टी डिवायडेड बाय 2 मायनस टी कॉस टी. लोअर लिमिट जर 0 ठेवलं तर पहिल्या टर्म मध्ये साइन ऑफ मायनस टी डिवायडेड बाय 2 मायनस साइन ऑफ मायनस टी डिवायडेड बाय 2 आणि दुसऱ्या टर्म मध्ये मायनस मायनस प्लस कॉस टी इंटू 0 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. आणि अशा तऱ्हेनं पहिल्या ब्रॅकेटचं अप्पर लिमिट ॲज वेल ॲज लोअर लिमिट आपण सबस्टिट्यूट केलं. त्याच्यानंतर मायनस साइन टी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट आपल्याला एक्सच्या जागी ठेवायचं आहे. टी एक्स मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आपल्याजवळ टर्म आहे, म्हणजे टीचा वर्ग मायनस टीचा वर्ग डिवायडेड बाय 2 आणि लोअर लिमिट 0 जर एक्सच्या जागी ठेवलं तर दोन्ही टर्म मध्ये एक्स असल्यामुळे 0 होऊन जाईल. शेवटची टर्म तिसरी, आपल्याला अप्पर लिमिट टी एक्सच्या जागी जर ठेवलं तर टी मायनस टी 0 होऊन जाईल आणि लोअर लिमिट जर आपण ठेवलं तर मायनस ऑलरेडी आहे आणि मायनस मायनस लोअर लिमिटचा प्लस होऊन जाईल आणि 0 जर ठेवलं तर टी शिल्लक राहील आणि कॉस ऑफ 2x मायनस टी मध्ये जर 0 ठेवलं एक्सच्या जागी तर कॉस ऑफ मायनस टी डिवायडेड बाय 2 शिल्लक राहील. मायनस 1/2 मायनस 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 3 वेळा मायनस आहे सगळ्या शेवटच्या टर्म मध्ये, त्याच्यामुळे मायनस 1/2 टेकन आउट बिफोर द इंटेग्रल आणि इंटेग्रेशन 0 टू टी कॉस 2x मायनस टी याचं इंटेग्रेशन येईल साइन 2x मायनस टी डिवायडेड बाय 2 आणि लिमिट्स असेल 0 टू टी. लिमिट सबस्टिट्यूट करायचं, फक्त शेवटची टर्म शिल्लक राहिलेली आहे which is equal to 1/4 in bracket sin 2t minus t म्हणजे sin t divided by 2 minus t cos t sin of minus theta is minus sin theta म्हणून minus sin of minus t झाला plus sin t divided by 2 minus t चा वर्ग minus t चा वर्ग divided by 2 म्हणजे t चा वर्ग divided by 2 sin t मायनस टी चा वर्ग डिवायडेड बाय 2 sin t मायनस 1/2 cos ऑफ मायनस थीटा इज cos थीटा म्हणून काय झालं मग आता याच्यातून मायनस 1/2 आउटसाइडला काढला आपण, शिल्लक राहिलं t cos t मायनस 1/2 sin 2x मायनस t मध्ये अप्पर लिमिट जर t ठेवली इन्स्टेड ऑफ x तर 2t मायनस टी म्हणजे साइन टी शिल्लक राहील आणि लोअर लिमिट
झिरो जर ठेवलं एक्सच्या ठिकाणी तर साइन ऑफ 0 मायनस टी म्हणजे साइन ऑफ मायनस टी असं आपल्याला मिळेल. सो विच इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट. आता इथे साइन टी बाय 2 आणि साइन टी बाय 2 पहिली आणि तिसऱ्या टर्मचं ॲडिशन केलं ते झालं साइन टी मायनस दुसरी टर्म टी कॉस टी मायनस चौथी टर्म टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 साइन टी मायनस टी कॉस टी डिवायडेड बाय 2 मायनस मायनस प्लस साइन टी मायनस साइन ऑफ मायनस टी म्हणजे प्लस साइन टी म्हणजे साइन ऑफ मायनस टी इज मायनस साइन टी आणि पहिलेचा मायनस आहेच प्लस साइन टी. तर साइन टी प्लस साइन टी 2 साइन टी हा 2 कटून जाईल आणि साइन टी शिल्लक राहील आणि 1/2 न जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय राहील शिल्लक मग साइन टी डिवायडेड बाय 2. आता काय करायचं 1/2 टेकन आउट कॉमन म्हणजे 2 न मल्टिप्लाय करा आणि 2 न डिवाइड करा. डिवाइडचा 4 सोबत जो मल्टिप्लाय झालेला आहे 4 मल्टिप्लाय 2 तो 8 होऊन जाईल आणि न्यूमरेटरचा जो 2 आहे तो ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल इच अँड एव्हरी टर्म. तर ब्रॅकेटमध्ये 2 साइन टी मायनस 2t कॉस टी मायनस टी स्क्वेअर साइन टी मायनस टी कॉस टी आणि प्लस साइन टी. सो विच इज इक्वल टू 1/8. आता इथे 2 साइन टी आणि साइन टी म्हणजे 3 साइन टी पहिल्या टर्म आणि शेवटच्या टर्म मधून साइन टी कॉमन काढला म्हणजे 3 शिल्लक राहिलं आणि तिसऱ्या टर्म मधून साइन टी कॉमन काढला तर मायनस टी स्क्वेअर राहिला म्हणजे 3 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर साइन टी. आता दुसरी आणि चौथी टर्म काय आहे मायनस 2t कॉस टी आणि मायनस टी कॉस टी त्याची बेरीज झाली मायनस 3t कॉस टी आणि हेन्स लाप्लास इनवर्स 1/s² प्लस 1 ब्रॅकेटमध्ये त्याचा क्यूब विच इज इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट 3 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर साइन टी मायनस 3t कॉस टी. मित्र हो, अशा पद्धतीनं आपला हा जो दुसरा एक्झाम्पल होता तो इथे संपलेला आहे. याच्या नंतरचा जो आर्टिकल आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये सुरू करणार आहे. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.